नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील कोतवाल बर्डी येथील फटाके कंपनीत रविवारी स्फोट होऊन दोघांचा मृत्यू आणि 8 जण गंभीर जखमी झाले होते। दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी कोतवाल बर्डी इथं पोहोचले। त्यांनी पाहणी करत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। सोबतच मृतक आणि जखमींना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा केली। नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात रविवारी एका फटाक्याच्या कंपनीत स्फोट झाला होता। या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले होते। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान सोमवारी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। अग्निशमन विभागाने 1 जुलै 2024 रोजी इथं काम थांबवण्याचे आदेश दिले होते, मात्र तरी देखील इथं काम सुरू होतं। आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। 2-3 दिवसात ती पूर्ण होईल आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की 1 जुलै 2024ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती, बंद करण्याची नोटीस दिली होती। नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती। खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे। कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे। मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण ची चौकशी करणार आहोत आणि जे दोषी आहेत, म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे। या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहे। परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे। शासनाकडूनही त्या परिवाराला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे। पण दोषपूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे आणि त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू। सोहेल अमीन नावाचा जो माणूस आहे दरम्यान बावनकुळे यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आणि पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली। बावनकुळे यांनी कामगारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्वांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं। यासोबतच त्यांनी मृतांना आणि जखमींना सरकारकडून आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं।